लोकांना एक चांगलं चिकन किंवा चांगलं कोंबडा कोंबडी किंवा त्याचं अंड लोकांच्यापर्यंत पोचावं, हा एक दृष्टिकोन घेऊन आलेलो आहे मी. हे पाहून आपल्या देशभर असे कोंबडी पालनाचे फार्म उभा राहावेत. आता जे करतोय हे खरोखर असे फार्म फक्त महाकालीच नको, तर असे फार्म देशभर उभा राहिले पाहिजेत आणि देशातील लोकांना चांगलं मिळालं पाहिजे. नमस्कार, मी चेतन सावंत. आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी ह्या गावातील अस्सल गावरान असलेलं महाकाली मुर्गा फार्म या ठिकाणी. मित्रांनो, आपण पूर्वी जर पाहिलं असेल, जर आपण शहरात राहत असाल तर तुम्ही बघत असाल की पूर्वीच्या काळी ज्यावेळेला तुम्ही सुट्टीच्या वेळेला गावी येत असाल तर त्यावेळेला जे तुमच्या निदर्शनास येत असलेले गावरान कोंबडी किंवा जे कोंबडे होते ते आत्ता जर तुम्ही आला तर ते तितक्या प्रमाणात दिसत नाही. तर त्याचं कारण आहे की जशी शेती रासायनिक किंवा ह्या सगळ्या जी रेव्होल्यूशन झालं, ग्रीन रेव्होल्यूशन, त्याच्यानंतर जे शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाले, त्याचप्रमाणे जे आपले पाळीव जनावर आहेत त्यांच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होऊन ते मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन करण्यासाठी रासायनिक पद्धतीने त्याची वाढ करण्यात आली. आणि ही जी काय म्हणू शकतो आपण त्याला, गावरान कोंबडी किंवा कोंबड्या आहेत हे आपल्या नजरेआड झाले. तर आज आपण तेजस भाऊ लेंगरे यांच्या महाकाली मुर्गा फार्म ह्या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आलो आहोत. त्याचं कारण असं की ते ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे मुर्गा फार्म त्यांनी आत्ताच नुकतंच मागच्या काही महिन्यांपूर्वी सुरू केले, परंतु मागच्या जवळजवळ 1.5 दशकांपासून ते शेळी फार्म ह्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीने, एकदम अग्रगण्य अशा पद्धतीने त्यांचं फर्म आहे आणि हे संपूर्ण देशामध्ये त्यांचं फर्मची जी महती आहे ती पोहोचलेली आहे. तर तेजस भाऊ, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही खूप अनभिज्ञ आहोत ह्या सगळ्या गोष्टींपासून. आम्हाला फार बेसिक गोष्टींपासून ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचे आहे की हे तुम्ही सुरू का केलं किंवा इथली नेमकी सिस्टीम कशी चालते आणि भविष्यातील तुमच्या विजन काय असणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, तुमच्या ज्ञानात देखील भर पडेल. आणि तुम्ही जर ह्या क्षेत्रात उतरू पाहत असाल तर त्यासाठी तर तुम्हाला फारच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर काय सांगाल, महाकाली मुर्गा फार्म हे नेमकं सुरुवात कशी झाली याची? मी गेले 2 वर्ष या विषयावरती अभ्यास करतो. याच्या पाठीमागे आपण गोट फार्मिंग बघितलं असेल, चारा मॅनेजमेंट बघितलं असेल, त्याच्यानंतर आपण ट्रेनिंग सेंटर ही महाकाली शेळीपालनचं प्रशिक्षण आपण लोकांना देतो. त्याच्यानंतर आपण गांडूळ खत हेही म्हणजे रासायनिकच्या विरोधात आपण कुठेतरी काम करतो. त्याच्यानंतर असं वाटलं की अजूनही काहीतरी करावं. मग कोंबडी पालन या विषयाकडं आपण लहानापासूनच बघत आलो आहे की कोंबडी आपल्यासोबत आहे. म्हणजे लहानपणी आम्ही ज्यावेळी असायचो त्यावेळी आमचे वडील कोंबड्या बसवणे, पिल्लं बसवणे, अंडी ठेवणे किंवा त्याच्यापासून पिल्लं काढणे, कोंबड्या बसवणे हे प्रकार चालत आले, ते बघत आलो. परंतु एक काहीतरी वेगळा विचार घेऊन एक कोंबडी पालन या विषयाला थोडंसं एक वेगळं वळण द्यायचं असं डोक्यात घेऊन आलो. आणि याच्या पाठीमागची कारणं भरपूर आहेत की आज लोकसंख्या आपल्या देशातील भरपूर आहे. त्याच पद्धतीनं जे लोकांना अपेक्षित आहे चिकन, त्या पद्धतीचं चिकन आज भेटत नाही आहे. 40 दिवसाचा 50 दिवसाचा पक्षी हा लोकांच्यापर्यंत पोचवला जातो आणि लोक तीच खात आहेत. म्हणजे जसं आपल्याकडं पाठीमागं हायब्रिड असायचं, झुंधळा असायचा, आता त्याचं हायब्रिड झालं. झुंधळा 6 महिन्याने निघायचा, हायब्रिड 3 महिन्यात येतं आहे. जसं आपली गवारी पूर्वीची बराच तिला वेळ घ्यायचं, म्हणजे जवळपास सुरू व्हायलाच ती 2-2.5 महिने घ्यायची, तर आता 1-6 महिन्यात येते. भेंडी तोच प्रकार आहे.
म्हणजे फास्ट झालं सगळं. ह्याच्या पाठीमागचं ॲक्च्युली कारण जर बघितलं तर कारण असं आहे की वाढती लोकसंख्या आणि त्यांना लोक भुके अभावी मरतील असं सरकारचं म्हणणं. मध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल की लोक भुके अभावी मरतील म्हणून हे फास्ट केलं. मग हे फास्ट केल्यानंतर काय झालं तर रासायनिक सुद्धा आज आपल्या बरोबर आहे. आज रासायनिकमुळं काय होतंय तर रासायनिकमुळं आज उत्पादन तुमचं फास्ट येते परंतु दर्जा खालावलाय. कुठेतरी त्या केमिकलचा अंश त्या पिकामध्ये त्या शेतीमध्ये किंवा त्या विषयामध्ये राहतोय. तर आज जे पूर्वीची जी कोंबडी होती जी आज ही 5 महिन्यानंतर अंड देण्याला सुरुवात करते आणि 5 महिन्यानंतरच तो कोंबडा ही 5-6 महिन्यामध्ये विक्रीसाठी येतो. म्हणजे जवळपास 150 दिवसच्या आसपास कोंबडा किंवा कोंबडी तुम्हाला त्याची वाढ होते किंवा त्याची पूर्णपणे वाढ होते. हेच कुठंतरी काय केलं की फास्ट बनवलं. हे क्रॉस ते क्रॉस संकरित सगळं बनवून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. तर लोकांना एक चांगलं चिकन किंवा चांगलं कोंबडा कोंबडी किंवा त्याचं अंड लोकांच्या पर्यंत पोचावं हा एक दृष्टिकोन घेऊन आलेलो आहे मी. आणि ते महाकाली मुर्गा फार्मच्या स्वरूपात आपण आज जरी माझी सुरुवात लहान असेल तर माझं भविष्यात जे कोंबड्यांचं संख्या असेल ही फार मोठी संख्या असेल. ह्याच्या मागचा दृष्टिकोन एकच आहे की हे पाहून आपल्या देशभर असे कोंबडी पालनाचे फार्म उभा राहावेत आणि एक देशाला एक चांगलं चिकन मिळावं. आज जी लोक बरीच लोक आज कॅन्सरग्रस्त आहेत जे आहेत त्यांना त्याच्या व्यथा माहीत आहेत. जे नाही आहेत जे लांब आहेत त्यांना त्या व्यथा माहीत नाहीत. मी काही लोकांच्या तोंडातून असं ऐकलं की समोरून येणाऱ्या 15 वर्षाच्या आसपास हे 100त 20 ते 25 लोक किंवा 30 लोक कॅन्सरग्रस्त असतील. मग ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर ॲक्च्युली फॅक्ट कारण कोणालाच माहीत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की या कारणापाठीमागं तुम्ही सरकारला दोषी न ठरवता तुम्ही इतर कोणावर अवलंबून न राहता तुमच्या घरी थोडीशी शेती असेल तिला सेंद्रिय बनवा. तुमच्या मुलांना तुम्ही स्वतः तुमच्या आईवडिलांना तुम्ही सेंद्रिय तुम्हाला कसं देता येईल हे बघा. आणि हेच उद्दिष्ट घेऊन कोंबडी पालन हा एक विषय खूप मोठ्या लेवलला घेऊन जाणार चेतनदादा. तर म्हणजे एक संकल्पना आहे. बरोबर, खूप उदात्त हेतू घेऊन तुम्ही यामध्ये उतरलाय. आपण हा व्हिडिओ ह्यासाठी करतोय की अनेक लोक हे कुक्कुटपालन करतात परंतु तुम्ही इथल्या जर आता मगासपासून आपण ऑफ कॅमेरा ज्या वेळेला सगळीकडे पाहत होतो तर बऱ्याचशा गोष्टी ह्या एकदम युनिक आहेत. तर इथल्याच नेमक्या त्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे महाकाली मुर्गा फार्मच्या ह्या ज्या युनिक स्पेशालिटी ज्या गोष्टी आहेत आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हेल्दी ज्याला म्हणू शकतो आपण, हायजेनिक म्हणू शकतो आणि ऑर्गॅनिक देखील म्हणू शकतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुरू तुम्ही आत्ता केले परंतु त्याची पायाभरणी मागच्या अनेक दिवसांपासून चालू होती. तर त्या गोष्टी थोड्याशा आम्हाला तुम्ही ओव्हरव्ह्यू किंवा फिरून जरा दाखवल्या तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पण त्या व्यवस्थितरित्या पोहोचतील. आता हे आपलं बरेच जण म्हणतात की आमचे देश आहेत पण त्याच्यात संकरित पण असतात. तर नेमकं तुमचं अस्सलच तुम्ही लिहिलंय पण तिथं अस्सल गावरान मग ते 100% देशी आहे का? 100% देशी कोंबडी पालन आपण करतोय. लोकांना इथं कुठल्याही प्रकारची आपल्याला फसवणूक करायची नाही. आणि देशीमध्ये सुद्धा चेतनदादा खर्च कसा कमी होईल ह्याच्यावरती मी फोकस करतोय. जसं मी शेळी पालनामध्ये अगदी कमी खर्चात शेळी सांभाळतोय हे देश ओळखतोय तसं मला कमी खर्चात तुम्हाला कोंबडी कशी सांभाळता येईल मला याच्यावरती फोकस करून मला तुमच्यापर्यंत कमी खर्चातली कोंबडी तुमच्यापर्यंत आणायची आहे. जसं की आता जे कोंबड्या खात आहेत हा मेथीग्रास आहे. बरं. तर चेतनदादा मेथीग्रास म्हणजे चाऱ्याचा हे मेथी सारखंच आहे आपलं, सेम मेथी सारखं आहे. याची लागवड केल्यानंतर हा मेथीग्रास आपल्याला 40 ते 45 दिवसामध्ये पहिली कटिंग येते आणि त्याच्यानंतर 18 ते 20 दिवसाला 22 दिवसाला 18 ते 22 दिवसात त्याची कटिंग दुसरी येते. खूप छान चारा हा आहे. हा आपण मेथीग्रास कोंबड्यांमध्ये आज यूज करतोय. त्याच पद्धतीनं आपण समोर बघताय ही लहान पिल्लं आहेत, एकदम लहान पिल्लं आहेत. तर बघा हे आता कोंबडी जी आहे तर पिल्ली कोंबडीने काढल्यानंतर किंवा कोंबडी बसवल्यानंतर जी पिल्लं आपल्याला मिळणार आहे तर कोंबडी पिल्लांना ट्रेनिंग देते. तर कसं ट्रेनिंग देतं आपण बघू शकता. तर ते चोचीनं उचलणे, पिल्लांच्या पुढे टाकणे आणि कशा पद्धतीनं
पिल्लांना ते खायला शिकवते हे तुम्ही बघताय. पिल्लं तिच्या पाठीमागं फिरतायत किंवा एखादा घार आला, कावळा आला किंवा एखादा तुमचा बाहेर ससा म्हणतो ज्याला आपण, तो आला तर ती त्याच्यापासून एक त्याचा विशिष्ट आवाज काढून त्या पिल्लांना बोलवून घेऊन सावध करते. बरं. घेणं वगैरे किंवा काय आलं तर दडून कसं बसणे, लपून कसं बसणे, हा एक कोंबडी त्या पिल्लांना थोडक्यात पूर्णपणे शिकवते. आई ती पूर्णपणे पार पाडते. तर खूप छान पद्धतीने इथं तुम्हाला कोंबड्या किंवा हा जो पाठीमागचा जो लूक बघताय तुम्ही सगळा, ह्याच्या पाठीमागं प्रत्येक गोष्टीला एक एक आपण कारण दिलेलं आहे. खूप छान पद्धतीनं आपण इथं वंडरग्रेस सुबाबळ लावलेला आहे. या सुबाबळीचा फायदा हा आपल्याला ऍक्च्युली शेळीपालनामध्ये होतो. आता ह्याचं कटिंग आपण केलंच, तुम्ही बघताय कटिंग केलंय. थोडंसं मावा होता, मावा आता झडून गेलेला. थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं माव्याचा प्रादुर्भाव राहतो, परंतु खूप छान पद्धतीनं परत ही रिटर्न फुटून यायला लागलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण काय केलंय तर इथं हादगा ठेवलेला आहे. हादग्यावर हे काय हादगा म्हणजे हादगा आहे. आता ह्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे तर कदाचित सुबाबळ ज्यावेळी आपण कट करीन, उन्हाळा असेल त्यावेळेला आपण हादगा ठेवणार आहे. हादग्याचं रोप आपण 10 फुटावरती लागवड केलेलं आहे आणि त्याची सावली इथं कोंबड्यांना मिळावी, हा ह्याच्या पाठीमागचा एक हेतू आहे. बरोबर. आणि हे ज्या वेळेला तुम्ही आता इथं बरीच स्पेस दिली, म्हणजे आता आपण ज्या कुक्कुटपालनचे जे ठिकाण बघतो ते आतल्या आत ठिकाणी असतात आणि त्यांची ती पूर्ण वाढ होत नाही, कारण त्यांना मुक्त संचार भेटत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुक्त संचार भेटल्यामुळे त्यांची नैसर्गिक पद्धतीने वाढ होते. बरोबर का? म्हणजे इथं ते सगळे साधारण किती परिसर आहे हा टोटल? हा टोटल 1 एकर आपण परिसर केलेला आहे. 1 एकरामध्ये आपण काय केलेलं आहे तर 1 एकरामध्ये पूर्णपणे आपण इथं 1 एकराला पूर्ण फरशी टाकलेली आहे बाजूने. बरं, ते बघूया आपण. जवळपास 2 फूट खाली आणि त्याच्यानंतर त्याला जाळी घेतलेली आहे टाटाची. त्याचबरोबर टाटा हे आवडते आहेत, मी त्यांचा म्हणजे आहे म्हणा किंवा मी त्यांना फॉलो करतो. बरं, मला सांगा की आता आपल्या कोंबड्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचं खाद्य दिलं जातं? म्हणजे तुम्ही हे सांगितलं, मेथी ग्रास सांगितलं, वंडर ग्रास सांगितलं. आता बऱ्यापैकी आपण काय करतोय तर बीट वगैरे आपण लावतोय कोंबड्यांसाठी, म्हणजे बरेच प्रकार लावतोय आपण. ती पेरू सुद्धा लावलेला आहे. पेरवामध्ये आपण तैवान किंग म्हणून एक पेरवाची जात येते, तो पेरू लावलेला आहे आपण. त्याच पद्धतीनं आपण अजूनही याच्या पुढे जाऊन आपण मेथीग्रास सुद्धा लागवड केलेली आहे, ती आपण बघू शकता. त्याचबरोबर याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून पपई लावायची आहे. म्हणजे ह्याचा हेतू काय आहे की आपल्याला 100 किलो पपई मिळेल आपण आपल्या रानातील. आणि महत्वाचं म्हणजे महाकाली गांडूळ खत देऊन उगवलेले असेल ते, कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत मी वापरणार नाही. तर एकदम नॅचरल आणि एकदम गावरान, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातून जे काय निसर्ग आपल्याला देतो. निसर्ग आपल्याला खूप काय देतो पण ते आपण घेता येत नाही. बरोबर, आपल्याला ते घ्यायचं, तेच आपलं दुर्दैव आहे. परंतु तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देत आणि छेद देत हे एकदम नॅचरल पद्धतीने कोंबड्यांची वाढ करताय आणि ह्या निसर्गाचं देखील संवर्धन करण्याचं तुम्ही काम करताय. हे आता गुलवेलचा जो हे लावले तुम्ही, म्हणजे रोपट जे लावले, हे कुठल्या उद्देशाने लावले? त्यातनं दादा काय केलेलं आहे, गुळवेळ हा विषय तुम्ही आपल्या ह्याला ऐकलाय, कोविडच्या काळात फार काळामध्ये तुम्ही गुळवेळ हा विषय ऐकला. बरोबर. तर एक खूप आजारावरती, म्हणजे जवळपास भरपूर आजारावरती गुळवेळ काम करतो. बर. अगदी कोरोनामध्ये ऑक्सिजन लेवल वाढवण्याचं जे काम केलं ते ह्या गुळवेळने केलं. गुळवेळचा काढा खूप लोकांनी बरोबर. तर आता आपण काय केलेलं आहे, हा गुळवेळ बाहेर ठेवलेला आहे आणि ह्याच्या फांद्या आपण आत सोडलेले आहेत. भविष्यात वाढून ह्या जाळीपर्यंत असं तर कोंबड्यांना खाता येईल. बरोबर. अशा लेवलला हे पूर्णपणे आतनं आपण फिरवून घेणार आहे आणि त्याचा फायदा काय होईल, कोंबड्यांचं ऑक्सिजन लेवल. एवढी कोंबड्यांची काळजी अजूनपर्यंत मी बघितलेलं नाही कोणी घेतलेली. आपल्याला ते एक वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर आता हा हे ज्या फरशा ज्या दिसत आहेत, म्हणजे ह्याचं तुम्ही जी एकदम तटबंदी केल्यासारखं जे आहे,
हे नेमकं कशासाठी आणि कसं केलेलं आहे ते? आता काय केलेलं चेतन दादा, हे हम्म. ऍक्च्युली ही 2x2 ची फरशी आहे. बर. ही 2 फूट रुंद अशी खाली ही आहे, अशी उभी जमिनीमध्ये गेलेली आणि ह्याला उकरून ह्याला अशी लेवल करून भरवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात असं 1 इंच सुद्धा अशी फट ठेवलेली नाही दोन्ही फरशीच्या मध्ये. याचं कारण असं चेतन दादा की आपण रात्री अपरात्री किंवा दिवसभर कोंबड्या आपल्या ह्या एक रानामध्ये फ्री रेंजला आपल्या फिरणार आहेत. तर आपण काय केलंय की त्याच्यामध्ये आत काय जाऊ नये, म्हणजे कोणताही वातावरणातला किंवा कोणत्याही प्रकारचा जंगली प्राणी असेल, जसं की रानामध्ये कोल्हे असतात, इथं कोल्हे आहेत, बरोबर, त्यानं उकरून आत जाऊन 4-2 कोंबड्या धरल्या असं काय नको. त्याचबरोबर उंदीर आला, घुस आली, आलं, मुंगूस उकरू शकतं आणि आत जाऊ शकतं अगदी इझिली जर तुम्ही इथं फक्त जाळीच वापरली. बरोबर. तर ते काय कुठल्याही प्रकारचा जंगली जीव आत जाऊ नये. बरोबर. किंवा समजा घुस जरी होल मारायचं म्हणलं तर तिला 2 फूट खाली गेलं पाहिजे आणि 2 फूट वर आलं पाहिजे. म्हणजे टोटल तिला 4 फूट रान उकरायचं आणि इथं मुरमाड जमीन आहे. बरोबर. त्यामुळे तिला ते अशक्य आहे घुशीला सुद्धा अगदी. तर कोल्हा असेल, कुत्रा असेल किंवा इतर जंगली जीव कुठल्याही प्रकारचा आत जाऊ नये आणि तो कोंबडीला कुठल्याही प्रकारची इजा करू नये किंवा कोंबडीला कुठल्याही प्रकारची हानी पोचवू नये म्हणून हा. जाळी कसली आहे नेमकी आपल्या? 2 प्रकारच्या जाळ्या आहेत. टाटाची जाळी आहे. मी एकदम टाटांचा फॅन आहे मी, रतन टाटांचा. त्यामुळे मी परत एकदा सांगतो ही टाटाची जाळी आहे आणि ही 14 गेजची जाळी आहे. त्या थोडीशी जाडच घेतलेली आहे. तर कोंबडी उडी मारून बाहेर येऊ नये ह्याच्या पाठीमागचा हा दृष्टिकोन आहे. ही जाळी 6 फूट आहे उंची आणि थोडी जमिनीत ढकललेली आहे. आपण 6 फूट उंचीची जाळी आहे. त्याचबरोबर वरची जाळी परत त्याच्यानंतर नायलॉनची जाळी, म्हणजे ही कोंबडी जाळी म्हणून हिची ओळख आहे. तर कोंबडी याच्यावरून उडी मारून येऊ नये यासाठी ही जाळी इथं बसवलेली आहे. इथं आपण अँगल टाकलेला आहे, 1.5 इंचचा अँगल आहे, तो जमिनीमध्ये 1.5 फूट पुरलेला आहे आपण. आणि इथून वरचा जो अँगल आहे तो अर्धा इंचचा अँगल त्याला देऊन त्याच्या सपोर्टवर ही जाळी आपण पूर्णपणे उभा केला. म्हणजे कोंबडी बाहेर येऊ नये आणि बाहेरचा प्राणी बी देखील कोणत्याही प्रकारचा प्राणी कोंबडीला नुकसान पोचवायसाठी आत जाऊ नये. त्यामुळे तुम्ही हे सगळं संरक्षण प्रॉपरली केलेले आहे त्या सगळ्या गोष्टी. निसर्गाच्या सानिध्यात असणार. बरोबर. बघितला हा रोड समोर पूर्णपणे तर निसर्गाच्या सानिध्यात असणारा गोट फार्म. म्हणजे कोंबडी हा पक्षी आहे, माणूस हा विचार करणारा, माणूस हा प्राणीचा आहे. बरोबर. फक्त जवळ विचार करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे माणसानं घर बांधलं, प्लेन नाही. मला मुद्दाम हा प्रश्न हा असा विचारायचा होता की तुमचं शेळी फार्म घराच्या जवळ आहे, तुम्ही जर मुर्गा फार्म करायचा असतं तर करू शकला असता, तिथं जागा देखील होती, परंतु तुम्ही ह्या रानातच करण्याचा उद्देश आता हळूहळू ह्या तुमच्या उत्तरातनं माझ्या लक्षात येतोय. तर तेच असावं नेमकं. कोंबडी हा पक्षी आहे. बरं. माणसाने काय केलं की कोंबडीला पक्षी, आता थोडक्यात हा आपला भाग आहे की माणसाने ओळखलं की बाबा काय आपल्यासाठी चांगलं आहे आणि ते सगळं माणसाने, जसं जंगलातून म्हैस आणली, आज हा सगळ्यात इमानी प्राणी म्हणून डॉगची ओळख आहे, त्याच पद्धतीनं कोंबडी ही हा पक्षी माणसानंच आणलेला आहे. तर हा जे माणसाला जे उपयुक्त आहे ते माणसाने घेतलेलं आहे. तर कोंबडी हा पक्षी आहे, त्याला माणसाने खुरड्यामध्ये डालला किंवा तिथल्या तिथं घरगुती 4 सांभाळला तर त्या पक्षाला एक मोकळेपण आणि एक निसर्गाच्या आनंदात त्याला तिथं एक त्याचे म्हणजे काय म्हणतात त्याला एक आनंद घ्यावा. बरोबर. आणि कोंबडीनं तर तो लुक इथं आपण दिलेला आहे. बरोबर. आणि त्यांची त्या नैसर्गिक पद्धतीने, जशी आपली नैसर्गिक पद्धतीने वाढ होते तशीच त्यांची नैसर्गिक पद्धतीने वाढ होते. आणि आता आपण हे बाहेरच्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, तर आतली नेमकी सिस्टीम कशी ते जरा आम्हाला थोडंसं दाखवा. तुम्हाला जो विषय मगाशी सांगितला होता की कोंबडी पिल्लांना ट्रेनिंग देते आणि कोंबडी पिल्लांचं संरक्षण करते, तर आता आपण थोडं फार्म मध्ये आलोय. थंडीचं वातावरण हलकं आहे, तर पिल्ली कोंबडीनं पकाखाली जे म्हणतो आपण घेते, तर हे नॅचरल मी तुम्हाला दाखवतोय की पिल्ली कोंबडीनं पकाखाली कशी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय बघा, तिला थोडस बघा संरक्षण म्हणजे मलाही चावू शकते बघा. ही पकाखाली पिल्ल आहेत कोंबडीच्या. हे बघा, जे ऊब देण्याचं काम निसर्गात जरी थंडावा असला किंवा गारवा असला तर ऊब देण्याचं काम ही करते. आणि हे जे कॅरेट तुम्ही बघायच्या पासून बघताय, ह्या कॅरेट मध्ये काय आहे, अंडी. तर कोंबडी घालण्यासाठी बसलेली आहे. हे बघा, तर आपल्याला
कोंबडी उचलून गेलेलं आहे. हे आपल्याला अंड बघायला इथं भेटतंय आणि हे आहे देशी कोंबडीचं अंड. हे माझी सुरुवात जरी चेतनदादा लहानातून असेल तरी याची जे या विषयाला येणाऱ्या वर्षा दीड वर्षात खूप मोठं स्वरूप देण्याचं काम इथून महाकाली मुर्गा फार्म करेल. इथं दिवसभर अशी अंडी घातली जातात. हे बघा इथं सुद्धा अंडे आहेत. या कोंबड्या साधारण किती दिवसातून अंडे देतात किंवा महिन्याच्या ॲव्हरेज अंडी देण्याचं प्रमाण किती? आता देशी म्हणलं तर महिन्याचं ॲव्हरेज अंड देण्याचं सर्वसाधारण एक कोंबडी तुम्हाला 13-14 अंडी, 15 अंडी, 14 अंडी, 13 अंडी देऊ शकते. बरोबर. तुम्ही जर म्हणला की रोज अंड पाहिजे तर ते बरोबर पॉसिबल नाही आहे. पण हे प्युअर आपलं अस्सल गावरान असल्यामुळं ही देशी अंडे आहेत आणि देशी अंड्यांना मागणी देखील मोठ्या प्रमाणावरती आहे. चेतनदादा आपल्याला हेच करायचं की लोकांना चांगलं खायला. बरोबर. माझा प्रामाणिकपणे मी गोट फार्मिंग मधून, चारा मॅनेजमेंट मधून, त्याचबरोबर गांडूळ खतातून आणि ट्रेनिंग सेंटरमधून मला जेवढे हवे आहेत तेवढे पैसे मी मिळवतोय. मी आत्ता स्वार्थापोटी परमार्थ जी म्हण आहे मराठीमध्ये, म्हणजे मी आत्ता जे करतोय हे खरोखर असे फार्म फक्त महाकालीच नको तर असे फार्म देशभर उभा राहिले पाहिजेत आणि देशातील लोकांना चांगलं मिळालं पाहिजे. लोक कॅन्सर असेल, फक्त कॅन्सर हाच विषय नाही आहे चेतनदादा, तर लोकांचं आरोग्य जपलं पाहिजे. लोकांनी आरोग्य म्हणजे बघा ढबू असेल, गवार असेल, भेंडे असेल, बटाटा असेल, कांदा असेल, तुमचं प्रत्येक ह्याच्यावरती केमिकल वापरून ते लोकांच्या पर्यंत आज पोहोचतंय आणि ह्याच्यावर कोणीही विचार करत नाही. हे मी जबाबदारीने बोलतो तुम्हाला. माझं म्हणणं काय आहे की असे फार्म उभा राहून, आता तुम्ही भाजी खाल्ली याचा अर्थ लगेच तुम्हाला कॅन्सर झाला किंवा काय नाही, पण ते त्याच्यात जे आहे पेस्टिसाइड किंवा त्याच्यामध्ये जे घटक काय असतील मात्रा आहे ती मात्रा तुमच्या पोटात कुठतर जात्या. त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो तुमच्या किडनीवर, तुमच्या बीपीवर, शुगरवर. हे पहिलं काय नव्हतं, बीपी शुगर हे कुठून आलं? हे फास्ट झाल्यामुळे आलं. तर कुठतरी माझ्या देशातल्या लोकांना चांगलं काहीतरी भेटावं. चिकन असेल आणि एवढा उदात्त हेतू घेऊन तुम्ही उतरलाय आणि लोकांचं आरोग्याचं हित जपण्यासाठी तुम्ही काम करताय आणि शेवटी तुमचा व्यवसाय बघतच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, तर समाधान कुठं वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं? मला समाधान वाटतंय. मी याच्यात जाऊन सुद्धा तुम्हाला भविष्यातील माझे व्हिडिओज असे असतील की नॅचरल पद्धतीनं तुम्ही सेंद्रिय शेती कशी करू शकता आणि शेतकऱ्यापासून ही सुरुवात व्हावी. आणि अगदी आज तुम्ही जर बघितलं तर अगदी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत ते पोहोचवायचं काम भविष्यात मी करेन. बरोबर. इथली रचना आपण नेमकी कशी केली? किती बाय कितीचं आपलं शेड आहे? सगळ्या त्या रचना जे आहे चेतनदादा, हे आता 22 फूट रुंदी आणि जवळपास म्हणजे 80 फूट लांबीचं शेड आपण हे आता 2 कंपार्टमेंट आपण बघतोय. पलीकडे फरशी बसवण्याचं काम चालू आहे हे आपण बघू शकतो. त्याच्या पलीकडे आपण काय केलं, 2 कंपार्टमेंट केलेले आहेत. त्याच्या पलीकडे 2 कंपार्टमेंट ह्याच्यासाठी केलेले आहेत. तर हे आता आपण पाहू शकता. इकडे पलीकडे फरशी बसवण्याचं काम चालू आहे. वरती जे कळकी बांबू दिसत आहेत, रात्रीच्या कोंबड्या त्याच्यावरती बसतायत. हे फरशी थोडस आपण मुरमाड ठेवलं होतं खाली, त्याच्यातून आपल्याला जी पडणारी विष्ठा आहे ती करता येत नव्हती, म्हणून आपण आता फरशी बसवून घेत आहे. तर ते अपुरं जे राहिलेलं काम आहे ते आपण पूर्ण करून घेतोय. त्याच पद्धतीने कशा प्रकारे काळजी घेतलेली आहे. आणि लहान पिल्लांना काय द्यायचं आहे तर गुळ पाणी तुम्ही लहान पिल्लांना, म्हणजे त्याचे पॉवर जे असेल, इम्युनिटी पॉवर जे आपण म्हणतो, ती पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही त्याला गुळाचं पाणी देऊ शकता. त्याचबरोबर आल्ला असेल, हळदीचं पाणी देऊ शकता. म्हणजे जी आपण नॅचरल. आता मी कोंबड्यांसाठी बीट लावलेला आहे, कांदा लावलेला आहे, तेही तुम्हाला दिसेल याच व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारची काळजी याची घेतलेली आहे की निसर्गाच्या सानिध्यातून. माझं काय म्हणणं, नॅचरल याचा अर्थ की तुम्ही मग बाजारात गेला आणि मग ते ढबूवर मारलेलं औषध असेल किंवा टोमॅटोवर मारलेलं औषध असेल ते बाजारात आणलं आणि कोंबड्यांना घातलं, म्हणजे थोडंफार कोंबड्यांना पण त्याचं थोडंफार कुठेतरी ते पेस्टिसाइड किंवा ते केमिकल त्यांच्या पोटात जाणार. मला हे नाही करायचं. तर मला काय करायचं तर निसर्ग काय देत टोटल निसर्गाच्या सानिध्यातून घ्यायचं आहे बिना औषधाचं आणि ते माझ्या कोंबड्यांना द्यायचं आहे. आता किती पक्षी आहेत टोटल आपल्याकडे? आता टोटल माझ्याकडे एक 900+ आहे. मला एकरी 7,000 पक्ष्याचं माझं ड्रीम आहे. ते किती वर्षात पूर्ण होईल तुम्हाला वाटतंय? 4 महिन्यात पूर्ण करणार. काय सांगताय? 7,000 पक्षी. हो.
एका एकरामध्ये म्हणजे हे आत्ता जो आपण सगळा परिसर फिरलो या परिसरामध्ये जवळजवळ 7,000 पक्षी येत्या 4-5-6 महिन्यामध्ये करण्याचा तुमचा मानस आहे. नक्की येणाऱ्या समोरून येणाऱ्या 5 महिन्यात, आता जानेवारी चालू आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये माझ्याजवळ 7,000 कंप्लीट असेल आणि त्याचा जून मध्ये मी व्हिडिओ सुद्धा बनवेन. आता हा प्रश्न विचारणं कितपत योग्य अयोग्य आहे मला माहीत नाही, पण तुम्ही मला हे सांगा की आता बरेच तरुण म्हणजे कुक्कुटपालन मग ते बॉयलरचं असेल किंवा आपलं देशीचं असतील तर ते करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना जमतं, काही लोकांना जमत नाही. काही लोकांचं असं म्हणणं येतं की त्याचं मार्केट अवेलेबल जी मार्केटची उपलब्धता आहे ती कमी प्रमाणात आहे. तर ह्यावरती तुम्ही काय सांगाल किंवा तुम्ही कशा पद्धतीने ते करताय किंवा करण्याचा मानस आहे? हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक तरुणाला असं वाटलं पाहिजे की 10 कोंबड्यापासून का होईना आपण सुरुवात. बरोबर. आणि जर तो 10 कोंबड्यापासून सुरुवात म्हणजे सर्वसाधारण 50 रुपयाला आज आपण एक पिल्लू देतोय कोंबडीचं, म्हणजे 500 रुपये झाले 10 पिल्लांचे. आणि तो तरुण जर 500 रुपये त्याच्या आयुष्यात मिळवत नसेल आत्ता 2023 सुरू आहे 2023 मध्ये, तर त्याच्या असण्यात आणि नसण्यात या जगात काय अर्थ नाही. तर तो 10 पिल्ल्यापासून सुरुवात करू शकतो. आणि कोंबडी ही अशी वस्तू आहे की तुम्हाला पक्षी आहे की तुम्हाला अर्जंटली पैसे मिळवून देईल. त्याचं मार्केट कुठेही अवेलेबल आहे, तुमच्या जवळ आहे, तुमच्या आजूबाजूला आहे. भविष्यात मुंबई मार्केट आहे, पुणे मार्केट आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, माझा सांगली जिल्हा आहे. कुठेही मार्केट तुम्ही करू शकता. अगदी शेजापाजारी तुमच्या जवळ अंड हा विषय घेऊन जाणार आहे. त्यामुळं तरुणांना म्हणायचं नाही माझ्याजवळ रोजगार नाही. बरोबर. त्यानं रोजगार नाही किंवा त्यानं आपल्याजवळ बिझनेस करायची ताकद नाही हे त्यानं स्वतः मान्य करायचं. त्यानं कारण सांगायची नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर, असं मला वाटतं. हे कॅरेट कशासाठी? हे छोटं कॅरेट जे दिसतंय ते हे छोटं कॅरेट चेतून दादा आपण काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये, आता तुम्ही गवत बघू शकता. बरोबर. हे आपल्या रानात उगवलेलं गवत आहे. हा, हे आपण काय केलेलं आहे तर इथं कॅरेट मध्ये आणून ठेवलेलं आहे. कोंबडी काय करते, उडी मारून कॅरेट मध्ये जाऊन इथं अंड घालण्याचं काम कोंबडी करते. ऍक्च्युली हे कॅरेट आतमध्ये असतात. बरोबर. काम चालू असल्यामुळे आपण हे बाहेर मध्ये घेतलेलं आहे. आपण इथंही बघू शकताय आपण अजून एक व्हरायटी म्हणजे तुत्ती बरोबर एकरभर रानामध्ये तुत्ती ही आहे. तर बास्केट हा पण तुत्ती ही एक व्हरायटी बघताय. तर तुत्ती सुद्धा इथं आहे. आणि मग तुत्ती का, तर समजा सुबाबळ पण कट केलेला असेल, हादगा पण कट केलेला असेल, तर तुत्तीच्या ठिकाणी त्यांना उन्हाळ्यामध्ये सावली भेटावी. मी अजून एक तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो की ही जी कोंबडी आपण बघताय आता, कोणती? ही बघा, ही समोर उपरच्या पकाची कोंबडी आहे. बरोबर. तर तिचं वैशिष्ट्य असं की काही लोकांना उपारट्या पकाची कोंबडी लागते. काय फरक काय असते? ऍक्च्युली अंड्यामध्ये किंवा चिकन मध्ये काहीच फरक नाही. बर. परंतु काही लोकांना उपारट्या पकाची कोंबडी लागते. म्हणजे काय असेल विषय त्यांना ते लागते. मग ती बी अवेलेबिलिटी आहे आपल्या इथं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की जे उपरट्या पकाची कोंबडी ज्यांना खायची ती देखील आपल्या इथं उपलब्ध आहे.